मुंबईमधल्या जमीन खरेदी प्रकरणात नवाब मलिक यांच्यावर मोठे आरोप झाले। दाऊदशी संबंधित जमीन खरेदी प्रकरणात मलिकांवर गुन्हा दाखल झाला। महाविकास आघाडी सरकारमधले तुरुंगात जाणारे नवाब मलिक हे दुसरे मंत्री ठरले। नवाब मलिक हे तुरुंगातून बाहेर येईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दुफळी माजली होती, काँग्रेस फुटली होती। नवाब मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ देण्याचं निश्चित केलं। नवाब मलिक अजित पवारांसोबत आले आणि मग भाजपनं त्याला जोरदार विरोध केला। दाऊदशी संबंधित व्यक्तीला सोबत न घेण्याची भूमिका भाजपनं घेतली। देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवारांना मलिकांसंदर्भात एक पत्रच पाठवण्यात आलं होतं। विधानसभा निवडणुकीमध्ये मलिकांना तिकीट न देण्याचा आग्रह हा भाजपनं केला होता। नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाची उमेदवारी दिली गेली, मात्र हा मतदारसंघ त्यांचा परंपरागत मतदारसंघ नव्हता। त्यांचा परंपरागत मतदारसंघ अणुशक्तीनगर होता। तिथून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना उमेदवारी दिली गेली। नवाब मलिक यांचा मानखुर्द शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला, पण सना मलिक या मात्र अणुशक्तीनगर या मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या।